रायगड, किल्ले रायगड, श्रीमान दुर्गेश्वर किल्ले रायगड. जगाचा ईश्वर असा जगदीश्वर जिथं वसलाय तो किल्ले रायगड. गडांची देवता शिरकाई देवी जिथं वसली आहे तो किल्ले रायगड. आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने हे स्वराज्य निर्माण केलं अशा शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवला ज्याने असा हा किल्ले रायगड. अशा या किल्ले रायगडावर आज आपण आलोय हाच शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी. सुप्रभात मित्रांनो, मी विजय पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे 6 जून 2024 आणि आज आपण आहोत किल्ले रायगडवरती होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी. आपल्या पाठीमागं दिसत असेल जगदीश्वराचं मंदिर आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवरायांचं समाधीस्थान आहे. सकाळचे 6 वाजलेत. आता इथून पुढचा प्लॅन असा आहे की प्रथम जगदीश्वराच्या मंदिराचं जायचं, दर्शन घ्यायचं, छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर बरोबर 10 वाजता राज्याभिषेक सोहळा असतोय. हा सगळा सोहळा कव्हर करायचा आणि मग त्यानंतर परतीचा प्रवास असा एकंदरीत आजचा प्लॅन आहे. शिवप्रेमी बांधव इथं आले. मी मागच्या वर्षाला तुम्हाला एक अनुभव सांगतो. गुडघ्यापासून दोघही पाय नसलेला एक शिवप्रेमी रायगडावर येत होता. पायी चढत येतो तुम्हाला पायी. आणि तो या मधल्या महादरवाजाजवळ आम्हाला भेटला. आम्ही त्याला विचारलं, तुला गुडघ्यापासून दोन्ही पाय नाही आणि एवढ्या परिस्थितीमध्ये रोपवे बंद आहे, पण तू वरती कडावर कशाला येतो? त्याला दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं. त्याला सांगितलं की मी दोन्ही हात टेकत वरती कडापर्यंत येतोय आणि रायगडावर कायम खूप त्रास देतो. त्याचं कारण असं आहे की रायगडावर जेव्हा वर्षातून मी एकदा येतो ना, तेव्हा वर्षभर ऊर्जा मला इथून रायगडावरून शिवछत्रपतींकडून मिळते.
चला इकडे 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 चला पुढं कोणी सुद्धा गडबड करू नका. आपल्या सोबत लहान लहान ते सुद्धा एक प्रामाणिक शिवभक्त म्हणूनच या ठिकाणी काम करतात. विनंती आहे, या ठिकाणच्या शिवभक्तांसाठी माझा मुद्रा आहे की आपण बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. आता काही गडबड करू नका. होळीच्या माळावर सध्या आपण आलो आहे. काल संध्याकाळी पायथ्यापासून या होळीच्या माळावर येण्यासाठी जवळपास 1.5 तास लागला. इथपर्यंत येऊपर्यंत म्हणजे गरमीमुळं जीव हैराण झाला होता. मात्र या होळीच्या माळावर हा उत्साह बघून थकवा गायबच झाला. अशा होळीच्या माळावर शिवरायांच्या काळात स्वराज्यातील पहिली होळी पेटवली जायची. त्यावेळी एक प्रथा होती. या पेटत्या होळीत नारळ टाकला जायचा. जो कोणी मावळा ह्या पेटत्या होळीतून हातानं नारळ बाहेर काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं व मानाचं घोडं दिलं जायचं. तर अशा या पेटत्या होळीतून नारळ काढला कोणी तर तो धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी. म्हणूनच म्हटले जाते बघा, सिंहाच्या जबड्यात हात घालून मोजती दात, तो मर्द मराठ्याची जात, ते फक्त छत्रपती संभाजीराज, ते फक्त छत्रपती संभाजीराज. विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष मंदिरा विश्वमंडपी भरत भूमिका विश्वपुरुष मंदिरा
खाली जायचं पण देऊ. असा हा शिवमय सोहळा आटपून आम्ही आता परत निघालो आहे परतीच्या प्रवासाला, परत एकदा पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी.